नवी मुंबई जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या वतीनं शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे संत रविदास महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मृत्तिका कलशाचे वितरण सोहळा भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात आयोजित करण्यात आला। संत रविदास महाराज यांनी समाजाला दिलेला सामाजिक समता, बंधुता आणि एकतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। संत रविदास महाराजांच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या पवित्र स्मृतींना नमन करण्यात आले। या कार्यक्रमाला बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या भाग्यश्री चौधरी, ठाणे कोकण संवादक अभिजित पेडणेकर यांच्यासह भाजपा मंडळ अध्यक्ष, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अध्यक्षांना पवित्र मृत्तिका कलशाचे वितरण करण्यात आले। या उपक्रमातून संत रविदास महाराजांचे विचार, सामाजिक समतेचा संदेश आणि समाजाला एकत्र आणण्याची भावना अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। शेकडो विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन या रॅलीत सहभागी झाले। भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि तिरंग्याबद्दलचा अभिमान जागृत व्हावा, तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी या उद्देशानं जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या वतीनं या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। संत रविदास महाराजांच्या सामाजिक समतेच्या विचारांपासून ते तिरंग्याच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यापर्यंत शिरवणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या दोन्ही उपक्रमांनी सामाजिक एकता आणि देशभक्तीचा सुंदर संगम घडवून आणला। या संपूर्ण कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमातून सामाजिक समता, राष्ट्रभक्ती आणि युवा पिढीमध्ये देशप्रेमाची भावना रुजवण्याचा संदेश देण्यात आला। पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी त्यांनी संपूर्ण देशामध्ये तिरंगा ही संकल्पना गेली 12 वर्षापूर्वी आली। घर घर तिरंगा, तिरंगा रॅली शाळेतल्या विद्यार्थ्यांना, संस्थेला, पब्लिकला। त्याचप्रमाणे आज बेलापूर मतदारसंघामध्ये महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, जिल्हा अध्यक्ष आमचे डॉक्टर राजेश पाटील आणि सगळे नगरसेवक, नगरसेविका, सगळे कार्यकर्ते मिळून आज इथून तिरंगा रॅली आपली कॉलेज, ज्युनियर कॉलेज शिरवणा इथून आज सुरू झालेली आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने तिरंग्याचा सन्मान हा केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना, येणाऱ्या पिढीला तिरंग्याबद्दल ज्यांचं बलिदान जे दिलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या सैनिकांनी जी सरहद्दीचं रक्षण केलं म्हणून आज आपण हा तिरंगा स्वाभिमानाने आपण फडकवू शकतो। आणि आज आपण खऱ्या अर्थाने मोदीजींचं आणि या राज्याचे मुख्यमंत्री दवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करते की आज सगळ्या लोकांना आम्हाला ही तिरंगा लहराची आम्हाला एक वेळ आणून दिली, म्हणजे एक आम्हाला मोका दिला, त्याच्यामुळे आज आम्ही एक कार्यक्रम करू शकतो। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल? मी सांगेन या देशामध्ये स्वतंत्रता दिनानिमित्त शांती, अमन हे राखलं गेलं पाहिजे। विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहकार्य आहे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात विद्यार्थ्यांचा सहभाग हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात असला पाहिजे, कारण पुढची पिढी ही विद्यार्थ्यांची आहे आणि त्यांच्याच खांद्यावर देशाचं आणि राज्याचं भवितव्य आहे। आणि मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये या देशाचे युवक युवती या आपल्या मोदीजींचे, देवाभाऊंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या देशाच्या विकासासाठी निश्चित काम करतील आणि स्वातंत्र्य दिनी सर्व नागरिकांना, जनतेला
मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आज कलशाचं पूजन डॉक्टर राजेश पाटील यांनी, आमचे जिल्हाध्यक्ष यांनी ते घडवून आणलं आणि सगळ्या आमचे जे मंडळ अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून ते कलश दिलेले आहेत आणि त्यांचं सगळीकडे त्या कलशचं लोकार्पण सगळीकडे होईल, लोक दर्शन घेतील अशा पद्धतीने कलशाचं आज इथे वाटप झालं. आज आपल्या महाराष्ट्राला जी संत परंपरा लाभलेली आहे, त्या संत परंपरेच्या जी परंपरा आपण संतांच्या माध्यमातून चालू केलेली आहे, ती परंपरा नेहमीच प्रत्येक नागरिकाच्या मनात राहायला हवी आणि ह्या परंपरेच्या माध्यमातून आपल्या धर्माचा, हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा. म्हणून आज आपल्या ह्या संतांच्या जे महात्म्य आहे त्या लोकांपर्यंत पोचावं, आपल्या नवी मुंबईतील प्रत्येक जनसामान्यात ते पोचावं म्हणून आज हे 13 कलश 13 मंडळांमध्ये वाटण्यात आलेले आहेत आणि त्या माध्यमातून संतवाणीच्या माध्यमातून जे स्वातंत्र्य काळात जे स्वातंत्र्याविषयी विचारांचा प्रसार झाला, आजही त्यांची खऱ्या अर्थाने गरज आहे. आज तरुणाईला ह्या गोष्टींची माहिती होणे गरजेचं आहे आणि पुढे जाऊन हीच तरुणाई, उद्याची पिढी, उद्याचे पंतप्रधान, उद्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या परंपरा आणि संस्कृती ह्याचं ज्ञान त्यांना असणं गरजेचं आहे आणि त्याच माध्यमातून आज एक कलश तिरंगा 3 रंगांचा आकाशी हा फडकला, नतमस्तक मी साऱ्यांना ज्यांनी भारत देश घडविला. तिरंगा म्हणजे फक्त 3 रंगाचा ध्वज नाही, तर त्या 3 रंगांमध्ये आपल्या देशाची शक्ती, सामर्थ्य, शांती, समृद्धी, भरभराट, प्रगती याचं दर्शन घडतं. आणि ह्या तिरंग्याला जेव्हा आपण हातात घेऊन आदरणीय आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हर घर तिरंगा ह्या उपक्रमाच्या अंतर्गत आज इथं तिरंगा रॅली आयोजित केली आहे आणि ह्या रॅलीमध्ये जेव्हा आपण तो तिरंगा हातात घेतोय तेव्हा खऱ्या अर्थाने फक्त तो हातात नाही तर आपल्या मनामनात बिंबवण्याचा प्रयत्न आपला आहे. आज प्रत्येक जण वेगवेगळ्या विचाराने, आपली पिढी बदलत आहे, प्रत्येक पिढीमध्ये अंतर आहे किंवा प्रत्येक विचारांमध्ये अंतर असू शकतं, पण तिरंगा मनात कुठलाही अंतर ठेवू शकत नाही. तो आपल्या देशभक्तीचा, देशप्रेमाचं प्रतीक आहे. आज आपण प्रत्येक जण इथं उपस्थित असलेला कोणी हिंदू आहे, मुसलमान आहे, जेव्हा इथं येतो तेव्हा महाराष्ट्रीयन आहे, युपीवाला आहे किंवा इतरत्र देशातून प्रत्येक ठिकाणातून आलेला आहे, कारण आपला देश हे विविधतेतून एकता दर्शवणारा देश आहे. पण जेव्हा त्या मनुष्याच्या हातात तिरंगा येतो तेव्हा तो फक्त भारतीय असतो आणि हाच संदेश आज जनमानसांमध्ये रुजविण्याचा जो प्रण आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. काल अशीच रॅली ऐरोली मतदारसंघामध्ये आदरणीय आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि आज इथं बेलापूर मतदारसंघामध्ये आदरणीय आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली पार पडत आहे. ह्या रॅली मागचा जो उद्देश आहे तो पूर्ण नवी मुंबईतील जनमानसांच्या मनात आपल्या तिरंगाविषयी आदर आणि ज्यांनी आपल्या तिरंग्यासाठी हे तिरंगा इथं फडकवण्याला आज आपल्या हातात दिलेला आहे, त्यांनी जे आपले बलिदान दिलेले आहे त्यांच्या बलिदानाचं आठवण आणि स्मरण करण्यासाठी आहे. हा संत रविदास महाराज म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये संत रविदास म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी मानतो. ते मूळचे, ते वाराणसीचे आणि मग त्यांच्या ह्या जयंतीनिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी वाराणसीवरून ही त्या ठिकाणी कळशामध्ये त्यांच्या जन्मगावातून माती आणून ती आमच्या कळशाद्वारे आमच्याकडे दिली आणि मग भारतीय जनता पार्टीची एक रचना आहे, त्या ठिकाणी तालुका म्हणजेच मंडळवाईज आमचे कलश गेले पाहिजे, त्या ठिकाणी पूजापाठ त्यांची झाली पाहिजे, छोटीशी यात्रा त्यांची निघाली पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी मान सन्मान देऊन आपली ती यात्रा काढली गेली पाहिजे. हा गौरव करण्यासाठीचा विषय आहे. ज्यांनी त्या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम केलं, त्यांच्या अभंग वाणी आपण ऐकतो आहे, तर त्यांनी ऊच नीच ही भावना कधी ठेवलेली नाही. त्यांनी समाजाप्रती बाह्य अंगाने तुम्ही काम करा, अंधश्रद्धेने काम करू नका.
प्रत्यक्ष आचारविचार तुमचे कसे असले पाहिजेत त्याच्यावर तुमची प्रतिमा त्या ठिकाणी अवलंबून असते. हे ज्यांनी आपल्या अभंगातून आपल्या वाणीतून त्या ठिकाणी संदेश दिला अशा महान संत श्री रोहिदास आपल्या इथले संत म्हणून आपण गणतो, परंतु संत रविदास हा त्यांना आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये त्यांचं नाव प्रचलित आहे. त्यांची त्या ठिकाणी जयंती ही सप्टेंबरमध्ये आहे, परंतु त्याच्या अगोदर ही प्रत्येक त्या आपल्या समाजातल्या घटकांमध्ये तो पोचला पाहिजे कळश, आणि कळशाची पूजा करून विधिवत ते त्या ठिकाणी पाण्यामध्ये सोडायचं आहे. अशा पद्धतीची कल्पना ही भारतीय जनता पार्टीची, आणि आज त्या माध्यमातून आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे, आपल्या महापौर सुजाताताई पाटील, त्याचबरोबर उपमहापौर दशरथजी भगत आणि इतर सर्व कार्यकर्ते, आणि त्या विशेषतः चर्मकार समाजाचे ते होते. आणि त्या चर्मकार समाजाची आपली इथली जी नव्या मुंबईची टीम होती ती इथं उपस्थित होती. त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही ते कळश हे त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विधिवत पूजा होऊन त्यांची यात्रा निघेल. हे आपल्या नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची जी संघटनात्मक रचना आहे त्या रचनेनुसार CBDपासून ऐरोलीपर्यंत 13 मंडळं आहेत. म्हणजे आपण पूर्वीचे आपण तालुके ज्यांना म्हणतो त्या 13 मंडळांमध्ये आपले हे कलश 13 आमच्या मंडळाध्यक्षांकडे दिलेले आहेत. त्या मंडळाध्यक्षांमार्फत तिथली आमची जी SC जी मोर्चाची टीम आहे ती त्या ठिकाणी ॲक्टिवली काम करून त्या सगळ्या समाज बांधवांना एकत्रित करून त्यांच्यामार्फत विधिवत पूजा करून त्याची यात्रा निघेल. आणि मग यात्रेच्या माध्यमातून एक त्यांचा जो संदेश आहे अभंग आणि वाणीच्या माध्यमातून त्यांनी कधी अस्पृश्यता पाळली नाही, उच्चनीच ज्यांनी पाळलं नाही, ज्यांनी त्या ठिकाणी अंधश्रद्धेला स्थान दिलं नाही, अशा आपल्या संत रविदासांचा जो संदेश आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचावा अशा माध्यमातून ते कळश दिलेले आहे. तिरंगा रॅली ही हर घर तिरंगा ही संकल्पना आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर त्या ठिकाणी सुरू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये देखील त्या आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आम्ही देखील या ठिकाणी नव्या मुंबईमध्ये आपले लोकनेते गणेशजी नाईक साहेब आणि आपल्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे. ज्या शूर क्रांतिकारकांच्या आणि हुतात्म्यांच्या बलिदानानं त्या ठिकाणी जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु त्यांचं स्मरण त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आपण पूर्वी गुलामगिरीच्या युगामध्ये होतो, तो आपण त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या युगामध्ये आपण आलो. हे युग कसं आलं याचं स्मरण त्या माध्यमातून व्हावं. आज बलिदानाची गरज नाही आहे, पण आपल्याला त्या ठिकाणी एक राष्ट्राप्रती आपली निष्ठा असली पाहिजे, समर्पण असलं पाहिजे, राष्ट्रहितासाठी काहीतरी करावं असा संकल्प करण्यासाठी तिरंगा रॅली आहे. आणि आज तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्यात, नागरिक देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. या तिरंगा रॅलीचं महत्त्व एक संदेश आम्हाला नागरिकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तो आम्ही पोहोचवण्यामध्ये